आणि यानंतर घेऊया शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा। नागपुरात पावसाने दमदार हजेरी लावली। तीव्र उकाडा आणि वाढलेल्या तापमानामुळे त्रस्त झालेल्या नागपूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे। भिवंडीमध्ये उघड्या गटारीमध्ये एक महिला पडली। घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आले। पावसाळ्याच्या तोंडावर अर्धवट विकास कामांचा प्रश्न आता सध्या ऐरणीवरती आलेला आहे। डहाणूमध्ये स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधामध्ये आंदोलन करण्यात आलं। आमदार विनोद निकोले यांनी स्मार्ट मीटरचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली। पुढच्या आठवड्यामध्ये राज्यामध्ये सर्व ठिकाणी मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे। सध्या पुणे, धाराशिव, सोलापूर आणि कोकण विभागामध्ये मान्सून सक्रिय झाला आहे। बदलापूरमध्ये वाढदिवसाच्या पार्टीनंतर भीषण अपघात झाला। अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला। अतिवेगाने तरुणांचा जीव घेतलेला आहे। नागपुरात मनसे कार्यकर्त्यांनी रॅपिडो आणि इतर अनधिकृत बाईक टॅक्सीच्या विरोधामध्ये आंदोलन केलं। या आंदोलनादरम्यान काही ठिकाणी उबरची तोडफोड करण्यात आली आणि काचा सुद्धा फोडण्यात आली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होता। महापालिका अधिकाऱ्याला अरेरावीपणा चांगलाच भोवलेला आहे। लोकप्रतिनिधींचा अवमान प्रकरणी महापालिकेने कारवाई केली। स्थानिक नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी तक्रार दिली होती। राजा शिष्टाचाराचा अधिकारी संदीप लाळगे यांच्या निलंबनाचा ठराव आता एकमताने मंजूर करण्यात आला। कासरवाडी मेट्रो स्टेशन खाली एसटी महामंडळाच्या शिवशाही बसने 2 ते 3 दुचाकी वाहनांवरती जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये 2 ते 3 दुचाकी वाहन चालक गंभीररीत्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे।